Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे. नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा. मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन. शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका. पक्षपोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय, जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर. लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक, आता ही शेवटची, पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष. मतदारांशी बोलताना अजित पवारांचा थोरल्या पवारांना टोला. काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला. मी काय म्हातारा झालोय? बाकी काही बोला. 84 हे काय वय आहे का? भोसरी विधानसभेमधल्या भाषणामध्ये शरद पवारांचा अजितदादांच्या वयाच्या वक्तव्यावर उपस्थितांना सवाल. शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल. तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया. काकांच्या पाठीमध्ये सुरा खुपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ. त्यांनी बहिणीलाही छळलं. जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाळा. मंचरमधल्या सभेमध्ये शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका. विश्वास ठेवण्यासारखं हे व्यक्तिमत्व नाही. काही दिवसांपूर्वी बोलले की पवारांमुळे मी वाचलो आणि आता भाजपसोबत बसले. शरद पवारांचा दिलीप मोहिते पाटलांवर निशाणा. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका. बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानींची उपस्थिती होती. अजित पवारांचा गौप्यस्फोट. मात्र वाद उभा राहिल्यानंतर अदानी बैठकीमध्ये नसल्याचा दावा. गौतम अदानींचा राजकारणाशी काळीचा संबंध नाही. धचा मा करण्यात आला. अदानींवरील प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप. अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल. सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केला. अदानींवरील अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बैठकीबाबत अजित पवारांनाच विचारावं लागेल. पहाटेच्या शपथविधीबद्दलही काहीच माहिती नव्हती. सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला. अजितदादा भाजपसोबत गेले ते काही आता काही बोलतील. अदानींचाच विचारा, मग दूध का दूध पाणी का पाणी होईल. भाजपसोबत झालेल्या बैठकीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी. फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही. शिंदेंचा ठाकरेंना टोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी. नांदेडच्या मुखेडमध्ये सभेसाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी. तर बॅग फक्त तुमच्या तपासल्या जात नाहीत, प्रत्येकाच्या तपासतात. चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका. अकोल्यामध्ये निवडणूक आयोगाकडून फडणवीसांच्या बॅगांची तपासणी. मूर्तिजापूर हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीसांच्या बॅगा तपासल्या. बॅगांची तपासणी म्हणजे निवडणूक आयोगाची नौटंकी. आम्ही आवाज उठवल्यावर त्यांनी बॅग तपासणं सुरू केलं. आदित्य ठाकरेंचा आरोप. महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर गाडी अडवल्यानं उद्धव ठाकरे संतापले. गाडी अडवणारा अधिकारी नंतर गायब. कोकण दौऱ्यावर जात असताना गाडी अडवल्यानं ठाकरेंचा संताप. काहींचा सध्या रडू बाय रडू असा शो सुरू आहे. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या तपासणीवरून टोला. उद्धव ठाकरेंकडून प्रत्येक गोष्टीमध्ये रडार असते. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासण्याच्या आक्षेपावर श्रीकांत शिंदेंची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बॅग पण निवडणूक आयोगानं चेक केली होती असं म्हणत लगावला टोला. उद्धव ठाकरे काय पहिली निवडणूक लढवत नाहीयेत. निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात. त्यांनी जे केलं ते स्वस्त पब्लिसिटीचा प्रकार होता. जबाबदाऱ्या नेत्यांना, कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देणं आवश्यक आहे. राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार कुणी दिला? ठाकरे अधिकाऱ्यांना धमक्या देत होते. त्यांच्या प्रचारावर बंदी आणा. नितेश राणेंच्या आयोगाकडे मागणी. भंडाऱ्याच्या शहापूरमध्ये नाना पटोलेंच्याही बॅगा तपासल्या. नियम सर्वांना सारखा असेल तर मोदी, शहा, योगींच्या बॅगा तपासा. नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा.
आव्हान मर्दानी द्यायचं असतं. हे आव्हान देणारे बोलघेवडे कोण? कणकवलीमधल्या सभेतून उद्धव ठाकरे यांची राणे पितापुत्रांवर टीका. भाजपाला कोकणातली गुंडांची घराणेशाही चालते, मात्र मोदीजी तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही चालत नाही. उद्धव ठाकरेंची राणे पितापुत्रांवर टीका. सावंतवाडीच्या नतद्रष्टांना चपलेनं मारलं पाहिजे. हे जेव्हा पडतील तेव्हा कोकणचा खरा विकास होईल. दीपक केसरकरांवर उद्धव ठाकरेंची टीका. माझ्या लढ्यामुळे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढली. मी मोदींसोबत उद्धव ठाकरेंची भेट घडून आणली. दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना उत्तर. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. चांदीवाल आयोगानं अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही. त्यांचा अहवाल मविया काळातलाच. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. अनिल देशमुखांना केवळ गुंतवायचा डाव होता. फडणवीसांच्या आरोपांवरून जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. विधानसभेत अजितदादा किंग मेकर होतील. आम्ही अटी आणि शर्तींवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार. किमान समान कार्यक्रमाशिवाय कोणासोबतही जाणार नाही. नवाब मलिकांकडून भूमिका स्पष्ट. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा. शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरू नका. सुप्रीम कोर्टाचे दादा गटाला निर्देश. राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार. मविया सत्तेमध्ये येणार. सीएम पदावर चर्चा होणार असं बावनकुळेंना वाटतं. भाजप सत्तेमध्ये येणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी हार मानली का? रोहित पवारांचा सवाल. भाजपबरोबर गेलेल्या नेत्यांना वाटत असेल चर्चा व्हावी तर समोरासमोर या. पाणी कुठे मुरलं आणि थेट पडे ते कळेल. रोहित पवारांचा छगन भुजबळांना टोला. मशिदीमध्ये घुसून मारतो असं म्हणतो, त्याला नोटीस नाही दिली. अझदुद्दीन ओवेसींचा नितेश राणेंवर निशाणा. तर फडणवीस या निवडणुकीला वोट जिहाद धर्मयुद्ध म्हणतात. ओवेसींकडून टीका. अझदुद्दीन ओवेसींना सोलापूर पोलिसांची नोटीस. सोलापूर मध्यचे उमेदवार फारुख शाब्दींच्या प्रचाराच्या सभेच्या वेळेला नोटीस. प्रक्षोभक भाषण करू नये, पोलिसांची नोटीस. राहुल गांधी का इंदिरा गांधी जरी स्वर्गातून आल्या तरी कलम 370 लागू होणार नाही. धुळ्याच्या सभेमध्ये अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा. राहुल गांधींना मी सांगू इच्छितो की तुमची चौथी पिढी जरी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही. मुस्लिमांना आम्ही आरक्षण मिळू देणार नाही. 23 तारखेला आघाडीचा सुपडा साफ होणार. अमित शहांचं वक्तव्य. विधानसभेला महाराष्ट्रामध्ये अनैतिक अनाडी आघाडी उभी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मवियावर टीका. तर मीरा भाईंदरमध्ये योगींकडून पुन्हा एकदा बटेंगे तो कटेंगेचा नारा. मी जर मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो तर हे किरकोळ लोक माझं काय करणार? सत्तारांचा अप्रत्यक्षपणे रावसाहेब दानवेंना आव्हान. मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण ईश्वर माझ्यासोबत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका. सुषमा अंधारेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री. फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर जाण्यावर अंधारेंकडून मिमिक्री. तर रात्रीच्या अंधारामध्ये जायची गरज का पडली? अंधारेंचा फडणवीसांना सवाल. विश्वनाथ भोईर महायुतीमध्ये युती धर्म पाळणारा कार्यकर्ता. डायलॉग म्हणत एकनाथ शिंदेंकडून विश्वनाथ भोईर यांची स्तुती. कळवा मुंब्रा मतदारसंघात 3 वेळा एक ढोंग जिंकला. त्याला आता उघडं पाडायची वेळ. मुख्यमंत्री शिंदेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका. तर नजीब मुल्ला यांच्या पाठीशी राहण्याचं जनतेला आवाहन. अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणालात, मग आमच्यातून आलेल्यांना उमेदवारी दिली कशी? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना सवाल. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं. ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले त्याच काँग्रेसला फोडलं. राज ठाकरेंची शरद पवारांवर पक्षफुटीवरून टीका. राज ठाकरेंवर बोलायची माझी इच्छा नाही. राज ठाकरे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचे राजे आहेत. सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका. संजय राऊतांची गुलाबराव पाटलांवर खालच्या भाषेमध्ये टीका. धरणगाव इथल्या सभेमध्ये पक्षांतरावर बोलताना संजय राऊतांची गुलाबराव पाटलांवर बोलताना जीभ घसरली. पंतप्रधान मोदींची उद्या शिवाजी पार्क मैदानावर सभा. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. पंतप्रधान मोदींच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. आज नवी मुंबईमध्ये मोदींची जाहीर सभा. खारघर सेक्टर 29 मधल्या सेंट्रल पार्क जवळच्या मैदानामध्ये सभेचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा. अजित पवारांच्या आज विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये 3 सभा. पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधल्या कोपरगाव इथे जाहीर सभांचं आयोजन.
शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांची आज पुण्यामध्ये सभा. बालाजीनगर, धनकवडी आणि वानवडी इथे संध्याकाळी 5 आणि 7 वाजता सभा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी 4 सभा. नेवासा, श्रीगोंदा, सिन्नर आणि कोपरगावमध्ये सभांचं आयोजन. बीडमध्ये राज ठाकरेंच्या आज 3 सभा. बीड, केज आणि गेवराईमध्ये सभा. तर संध्याकाळी पुण्यामध्ये हडपसर आणि सिंहगड रोड इथे प्रचार तुफान टाकणार. साकोलीमध्ये भाजपचे बंडखोर नाना पटोलेंची सुपारी घेऊन उभे. चंद्रशेखर बावनकुळेंकडून खळबळजनक दावा. तर पटोले निवडून आल्यास लाडकी बहीण योजना बंद करणार, बावनकुळेंची टीका. कर्जतमधल्या खोट्या प्रचाराच्या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडून तक्रार. व्हिडिओ प्रकरणी कारवाई करणार, अनिल परब यांची प्रतिक्रिया. दरम्यान कर्जतमध्ये महेंद्र थोरवे खोटा प्रचार करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. बीडमधून दीप नावाचा दिवा विझणार, तो कधीही पेटणार नाही. बीडमधून ठाकूर तो गया. धनंजय मुंडेंची आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका. एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यावर दुःख वाटतंच, मी दिलेला शब्द पाळणार. श्रीनिवास वनगांचं चांगलं होणार. पालघरमधल्या भाषणामध्ये नाराज वनगांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंच्या वरळीमधल्या प्रचार सभेमध्ये रेवंत रेड्डींची उपस्थिती. निष्ठावान आणि गद्दारांमधील ही लढाई. जनता आदित्य ठाकरेंच्या सोबत असणार, गद्दारांना धडा शिकवणार, रेवंत रेड्डींचं विधान. अजित पवारांची हात जोडून माफी मागते. सिंदखेड राजा मतदारसंघात शशिकांत खेडेकरांना विजयी करा. सिंदखेड राजा मतदारसंघात शिंदे गटाकडून शशिकांत खेडकर तर दादा गटाकडून मनोज कायंदे रिंगणार. दर्यापूरमधून रमेश बुंदेलींना निवडून द्या. गरिबांचं रक्त पिणारे पैसे देत असतील तर घ्या. नवनीत राणांची अडसूळ पिता पुत्रांवर टीका. आर्थिक संकटामध्ये सापडलेला वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार. अंबाजोगाईमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये पंकजा मुंडेंची घोषणा. मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, त्यांचा उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करणार. हिंगणा भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांची घोषणा. सत्ता आम्हाला दिली तर प्राजक्त तनपुरे राज्यासाठी काम करतील. शरद पवारांकडून प्राजक्त तनपुरेंच्या मंत्रिपदाचे संकेत. पुण्याच्या शिरूरमध्ये गोरेगावमध्ये मवियाचे उमेदवार अशोक पवार यांच्या दौऱ्यावर गावकऱ्यांचा बहिष्कार. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. निवडणुकीला मला पैशांची मदत करा, आर्थिक मदत करा. कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदेंची सोशल मीडियावर पोस्ट. तर 7 ते 10 कोटींची मालमत्ता असणाऱ्यांनी पैसे मागणं हे हास्यास्पद. रोहित पवारांचा पलटवार. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेमध्ये शिंदे गटाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांची सभा. सभेला नागरिकांसह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांना पोलीस मित्र संघटनेचा जाहीर पाठिंबा. जामा मस्जिदचे ट्रस्टी फय्याज परकार यांच्याकडूनही मुस्लिम समाजाच्या वतीनं पाठिंबा. कोल्हापूर उत्तरमधील नाराजी नाट्यानंतर मधुरिमा राजे प्रचारामध्ये सक्रिय. करवीर विधानसभेचे मविया उमेदवार राहुल पाटलांच्या प्रचारार्थ मधुरिमा राजेंनी महिला मेळावा घेतला. राज्यामधील जनतेला महाविकास आघाडी हवी आहे. महाविकास आघाडीच्या 180च्या पुढे जागा जातील असं राज्यामध्ये चित्र. सतेज पाटलांकडून विश्वास व्यक्त. खासदार बजरंग सोनवणेंकडून धनंजय मुंडेंना भूताची उपमा. या आधीच्याही सभेमध्ये सोनवणेंकडून मुंडेंना राक्षस, रावण अशी उपमा. बीडमधून मुंडेंना हद्दबाहेर करून टाकणार असल्याचा सोनवणेंचा इशारा. माढ्यामध्ये मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदेंचा मवियाचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा. सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघात माहितीमध्ये बिघाडी. अजित पवार गटाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदेंच्या प्रचारात. जालन्याच्या बदनापूरमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला धक्का. 2 माजी नगराध्यक्षांसह 1 उपनगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांचा पवार गटामध्ये प्रवेश. नांदेडमध्ये एमआयएमला धक्का. एमआयएम शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. उमेदवारी न मिळाल्यानं सावेर चाऊस काही दिवसांपासून नाराज. दक्षिण सोलापूरमधील भाजपचे माजी आमदार शिवशरण बिराजदार पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवशरण बिराजदार पाटील यांचा प्रवेश. परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी पत्नी राजश्री मुंडे मैदानात. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी त्यांच्या पत्नीसह मुलींकडून प्रचार. नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघात प्रचाराला वेग. माहितीचे उमेदवार हिरामण खोसकरांकडून बैलगाडीमधून प्रचार. नंदुरबारचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावितांचा जोरदार प्रचार. गावितांच्या प्रचारासाठी मुलगी विभूती गावित मैदानात. विभूती गावितांनी नागरिकांसोबत साधला संवाद.
वाशिमच्या पोहरादेवीमधील महंत सुनील महाराज राठोडांच्या भाजपमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. देशाच्या महंतांच्या हस्ते पक्षप्रवेश मिळाल्याची राठोडांची प्रतिक्रिया.